मीच भारताची घटना जाळीन। बहुमतवाल्या सरकार पक्षाने विनंती केल्यावरून मी घटना बनविली, त्याला माझा नाईलाज होता। लोकमतानुसार मला घटना बनवावी लागली। भारताच्या राज्यघटनेत अस्पृश्यांच्या संरक्षणाचे खास अधिकार राज्यपालांना नसल्यामुळे त्यांचे योग्य संरक्षण झाले नाही आणि होऊ शकणार नाही। म्हणूनच मीच पहिल्या प्रथम ही राज्यघटना जाळून टाकीन। आंध्र प्रांतात रेडी जमात बहुसंख्याक असून सर्व मोठमोठे जमीनदार आहेत। त्यांच्या खालोखाल जमिनीची मालकी कामा आणि काकू लोकांकडे आहे। पण खालच्या तळाला शेतीविना शेतावर मजुरी करणारा, रंजलेला व गांजलेला पददलित समाज आहे। आंध्र प्रांत निर्मिती बिल घेऊन पुढे सरसावलेल्या गृहस्थांनी अल्पसंख्याक नागरिकांचे बहुमतवाल्यांकडून होणाऱ्या अन्यायापासून संरक्षण करण्याबाबतचे कर्तव्य पार पाडलेले दिसत नाही। त्यांचे हे बिल कल्पनाशून्य व अविचारी असेच दिसते। त्यात पददलित जनतेच्या भविष्याबाबत व संरक्षणाबाबत काहीच केलेले नाही। भाषावार प्रांत निर्माण करण्याआधी अल्पसंख्याकांचे संरक्षणासाठी दोन गोष्टींची दखल घ्यावयास पाहिजे होती। पहिली, अल्पसंख्याकांच्या संरक्षणासाठी राज्यपालांना खास अधिकार देणे आणि बहुभाषिक राज्यात कायद्याने नियुक्त मंडळे स्थापन करून त्यावर अल्पभाषिकांच्या प्रतिनिधींना प्रतिनिधित्व देऊन त्यांच्यावर होत असलेल्या अन्यायाविरुद्ध मंत्रिमंडळाकडे किंवा राज्यपालाकडे दाद मागण्याचा हक्क होय। स्वित्झर्लंड राष्ट्र देखील बहुभाषिक राज्य होते, पण तेथे अल्पभाषिकांचा प्रश्न उपस्थित झाला नाही, कारण भाषिकांचा प्रश्न त्या राष्ट्रात जातीवादाने बरबटलेला नव्हता। पण भारतात या फुटीर जातीवादालाच भाषिकांचा प्रश्न म्हणून दुसऱ्या नावाने ओळखतात। भाषावार प्रांतरचनेमुळे भारताचे विभक्तीकरण होईल या विधानास त्यांनी जोरदार प्रतिकार केला। ते पुढे म्हणाले, भारतातील 27 राज्यांपैकी 23 राज्ये आधीच भाषावार तत्वावर आधारलेली आहेत। यापूर्वीच्या भाषिक प्रांताने भारताच्या एकजिनसीपणात कधीही बाधा आली नाही। इंग्लंडमध्ये आजही स्कॉटलंडकरिता स्वतंत्र सेक्रेटरी स्टाफ आहे। वेल्स व मानमाउथशायर या भागाचे हितसंबंध बघणारी खास नियुक्ती मंडळे बनविली आहेत। तद्वतच कन्नडात गव्हर्नर जनरलला फ्रेंच भाषा बोलणाऱ्या अल्पसंख्याक कॅथॉलिक जमातीच्या संरक्षणासाठी खास अधिकार दिलेले आहेत। ते कसे असे असताना भारतीय घटनेत मात्र अल्पसंख्याकांना समतोल संरक्षणाची तरतूद केलेली नाही, ही अत्यंत खेदाची गोष्ट आहे। भाषावार प्रांतरचनेमुळे देशात जातीयवादाचे अवडंबर माजले। भाषावार प्रांतरचनेच्या तत्वाचा पुरस्कार या सरकारने गेली 20 वर्षे केला आणि त्याच पक्षाला आता भाषावार प्रांतरचना करताना कापरे का भरावे याचे मला आश्चर्यच वाटते। पण 1949 पासून या सरकारने चालविलेले धरसोडीचे धोरणच याला कारणीभूत आहे, असे माझे ठाम मत आहे। एका अधिकाऱ्याने आंध्रप्रांत निर्मितीसाठी स्वतःचे बलिदान करीपर्यंत सरकारने त्याकडे दुर्लक्ष करावे, हीच मोठी खेदाची गोष्ट होय। सरकारवर कठोर होण्यापलीकडे मला दुसरा पर्याय मार्गच नाही, पण माझी खात्री आहे की जर अन्य देशात सरकारने प्रतिपादलेले तत्व अंमलात आणण्यासाठी एखाद्या व्यक्तीला जीव द्यायला लागला असता तर कदाचित त्या सरकारला तेथील जनतेने आपल्याच अधिकारात मुठमाती दिली असती, असे मला वाटते। भारतात काहीच घडले नाही। सरकारने शक्य त्या उपाययोजनांचा उपयोग करून आजचे बहुभाषिक प्रांत जसेच्या तसे कायम ठेवावे। ज्यावेळी भाषिक प्रांताशिवाय काही चालणार नाही, अशाच वेळी भाषिक प्रांत सरकारने करावे। 2 सप्टेंबर 1953 रोजी विधिमंडळात झालेले भाषण। जनता दि 5 सप्टेंबर 1953। यासारखेच व्हिडिओ पाहण्यासाठी आत्ताच आमच्या चॅनेलला लाईक, शेअर व सबस्क्राईब नक्की करा। जय भीम, जय भारत।